ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा नेते मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आझाद मैदानात उपोषणाला बसलेले होते। आज अखेर सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आज त्यांनी उपोषण सोडलेलं आहे। मात्र याच संदर्भात गेले अनेक दिवस त्यांना ओबीसीतून आरक्षण नको या मागणीसाठी लढा देणारे लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत। हाके साहेब, काय सांगाल? सर्व मागण्या जरांगे यांच्या आता सरकारने मान्य केलेल्या आहेत आणि त्याचा GR सुद्धा काढलेला आहे। मुळात हा GR संविधान विरोधी आहे। हा GR ओबीसीचं आरक्षण संपवणारा आहे। समाज व्यवस्थेतल्या मागासवर्गीयांचं लोकल बॉडीज मधलं प्रतिनिधित्व, MPSC मध्ये स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, वेगवेगळ्या रिक्रुटमेंटचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांचे हक्क अधिकार काढून घेणारा हा GR आहे। यापूर्वीच्या सुप्रीम कोर्ट असो, हायकोर्ट असो, अनेक जजमेंटमध्ये अशा पद्धतीच्या एक्झर्शन विरोधी कडक ताशेरे ओढून प्रचंड विरोधी निर्णय येऊन सुद्धा शासनानं या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स म्हणजे कोर्ट ऑफ कंटेम्प्ट म्हणतात त्याला, तर ते करण्याचं काम या GR द्वारे केलेलं आहे। मुळात समितीचा अहवालच हा बायस आहे। समितीने तटस्थ राहून काही निर्णय घ्यायला हवे होते आणि समितीने निर्णय घेत असताना न्यायालयांचं म्हणणं काय आहे, आरक्षण पॉलिसीचं मुख्य हेतू काय आहे, या हेतूंचा अभ्यास करायला हवा होता। परंतु समितीनं बायस निर्णय घेतलेला आहे। समितीचा मी पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो आणि या सगळ्या एक्झर्शनद्वारे ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपुष्टात आलेलं आहे। कालच खरं तर भुजबळांनी सुद्धा सरकारला सांगितलं होतं की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण नको। मात्र आज दुसऱ्याच दिवशी पाहिलं तर त्यांना आरक्षण दिलं गेलेलं। सरकार नमले, सरकार हातबल होतं, पण त्या हातबलतेपोटी ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट सरकारनं घेतलेला आहे। तुमचा इथून पुढचा लढा कसा असणार आहे? इथून पुढचा लढा माझा हे बघा, आता सध्या हा GR ला स्टे मिळवणं, PIL दाखल करणं, ज्या प्रभावित संस्था आहेत, प्रभावित ओबीसी मधले घटक आहेत, प्रभावित विद्यार्थी आहेत, प्रभावित नोकऱ्यामधली लोक आहेत, या सगळ्या लोकांनी लवकरात लवकर गव्हर्नमेंटमध्ये PIL द्वारे किंवा अजून कुठल्या मार्गाने या GR वरती स्टे मिळवणं खूप आवश्यक आहे। ही झाली न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरची लढाई आम्ही लढत आहोत, लढतोय। ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे, 300-400 जाती आहेत, तुम्ही एकत्रित लवकर येणार नाही हे मला मान्य आहे, मी जबाबदारीने तुमच्यासमोर बोलतोय। पण ही लढाई लढत असताना आम्ही वार झेलतोय, आमच्यावरती दगडी पडतायत, आम्हाला खलनायक ठरवलं जातंय। तुम्ही मात्र आता आपण 200-300 वर्ष मागं जाऊ, बोलू त्यांनी आलो त्यांनी आपली आपली तुमची स्वतःची कामं करा आणि मेंढपाळांनी मेंढ्या राखा, वंजारी बांधवांनी ऊस तोडायला जा आणि आपल्या बंजारा बांधवांनी तांड्याच्या बाहेर येऊ नका, बांधकाम वगैरे कुठं मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जावा, वाळू वाहा, वेटा वाहा, प्लास्टर करा, 12व्या 15व्या मजल्यापर्यंत रंग द्यायला जा, बलुत्या आलुत्यांनी नाभिकांनी बाहेर पडायचं नाही, धोबी बांधवांनी आपल्या व्यवसायाच्या बाहेर यायचं नाही। आता हे आपण परत गुलामीत जाणार आहोत। खूप या ओबीसीला वाईस देण्याचा मी प्रयत्न केला। आम्हाला जेवढं संविधान कळतं, जेवढा कायदा कळतो, आत्ता बघा गव्हर्नमेंटनं जो निर्णय घेतला GR मध्ये वर्डिंगमध्ये कुठेही बदल केलेला नाही। जो 2004चा GR होता सुशील कुमार शिंदे काळातला, तो GR ॲज इट इज गव्हर्नमेंटनं आजही लिहिलेला आहे, त्यामध्ये बदल काही नाही। पण जी काही शासन निर्णय त्यांनी घेतला आहे, समिती सदस्य 1 ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, या लोकलच्या या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना काय अधिकार दिलेत यांनी, तर तुम्ही काय करा, तर गावातील नात्यातील कुळातील लोकांची चौकशी करा आणि सर्टिफिकेट देण्यासाठी मदत करा, म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवून टाका। पुढच्या दरवाजातून एंट्री मिळत नाही तर मागून भगदाड पाडा, दरवाजाच तोडून टाका, मोडून टाका आणि खुल्लम खुल्ला करा सगळ्यांना। ओबीसी म्हणजे महाराष्ट्रातले सगळे, असा या GRचा अर्थ निघतो। त्यामुळे आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। ओबीसी बांधवांनो, तुम्ही निर्णय घ्या, आम्ही लढतोय, लढत राहू, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू, पण तुम्ही निर्णय घ्या। म्हणजे तुम्ही एक प्रकारे हातबल झालेला दिसतात, कुठेतरी ओबीसी एकत्र येत नाही। तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं की तुम्ही हातबल झाला। हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, शाहूराजा यांना सामाजिक न्याय अपेक्षित होता। शेवटच्या घटकातलं लोकल बॉडीजमधलं प्रतिनिधित्व अपेक्षित होतं। कुठला तरी एखादा माणूस, 4थी पास माणूस येतो, झुंडीने येतो, शासनाच्या बोकांडी बसतो आणि शासन हतबल होऊन असं निर्णय घेत असेल तर गावगाड्यातल्या कुंभारानं परत न्याय मागायचा नाही, गावगाड्यातल्या फाशे पडद्यानं परत न्याय मागायचा नाही।
गावगाड्यातल्या रामोशानं बेरडानं परत न्याय मागायचा नाही. गावगाड्यातल्या लोकांनी निधी मागायचा नाही. गावगाड्यातल्या लोकांनी गावाच्या पाराच्या कट्ट्यावरती येऊन आम्ही या लोकशाहीचे नागरिक आहोत असं म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही दुय्यम आहात. तुम्ही गावगाड्यात सेवा देणारे आहात. तुम्ही मागास आहात. तुमचा सरपंच होण्याचा मार्ग आता संपलेला आहे. पंचायतीचा मेंबर होण्याचा मार्ग संपलेला आहे. तुमच्या हातून आता भारताचा तिरंगा झेंडा आता फडकवला जाणार नाही. एवढंच मी बोलेन. खरं तर कुठेतरी फडणवीसांना शिवीगाळ केली जात होती, तरी सुद्धा आता कुठेतरी सरकार फडणवीसांचं हे मराठा समाजाच्या बाजूने गेलेलं दिसतंय. कुणाची चुकी वाटते? फडणवीसांनी निर्णय दिलाय किंवा त्यांच्या सरकार निर्णय दिला? निर्णय संविधानिक असला असता, निर्णय कठोर व्यवस्थेतल्या मायक्रो घटकाच्या हक्क अधिकाराचं संरक्षण घेण्याची शपथ ज्या मंत्रिमंडळानं घेतली, त्याच मंत्रिमंडळानं असा बेकायदा संविधान विरोधी वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयाच्या विरोधामध्ये निर्णय घेतला असेल तर सेम निषेध व्यक्त करावा असं वाटतो या शासनाचा, उपसमितीचा आणि ज्यांनी कुणी हा JR काढला त्यांचा. जरांगे झुंडीने मुंबईमध्ये दाखल झाले, त्यामुळे कुठेतरी दबावात हा निर्णय घेतला, कारण झुंडच ह्याचा विजय झाला. अशा प्रकारे जर झुंडीने गेलं तर कुठेतरी विजय मिळतो, असा यामुळे पायंडा पडण्याची शक्यता. पायंडा संविधानिक मार्गाने असावा, संविधानिक मागण्यांवर असावा, कुणाच्या तरी हक्कांचं दमन शोषण करणारा नसावा. आज आमचं आरक्षण काढून घेतलंय, काय सांगावं. उद्या गावगाड्यातल्या ह्या ओबीसींना परागंदा व्हावं लागेल, स्थलांतरित व्हावं लागेल, गावातनं आपल्याला हुसकावून लावलं जाईल. हे मी जबाबदारीनं सांगेन. तुम्ही सरकारचा याच्याकडे कशा पद्धतीने निषेध व्यक्त करणार आहात का? कुठल्या प्रकारे निषेध व्यक्त करणार? मी सरकारचा निषेध व्यक्त करतोय. हा JR संविधान विरोधी आहे. हा JR वेगवेगळ्या न्यायालयांचा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करणारा आहे. हा JR ओबीसीचं आरक्षण संपवणारा आहे. जर सरकारचा DNA ओबीसी असेल तर याचं उत्तर सरकारनं आम्हाला दिलं पाहिजे. तुमच्या बोलण्यातून मगाशी असं जाणवलं की ओबीसी कुठेतरी लढायला एकत्र येत नाहीये. जाता जाता ओबीसीसाठी काय संदेश द्याल? पुन्हा लढा उभारणार आहात का त्यांच्यासाठी? ओबीसींना एकच सांगेन, आम्ही लढा लढतोय. आम्ही संविधानिक भाषेत बोलतोय. भाषेत वेगवेगळ्या माध्यमाद्वारे व्यक्त व्हायचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन रॅली काढायचा प्रयत्न करतोय. पण जर तुम्ही एकजूट नाही झाला तर तुम्हाला आता इथून पुढच्या कालावधीमध्ये गावच्या चावडीवर येऊन गप्पा मारण्याचा कुठलाही अधिकार राहणार नाही. तुम्ही तुमचा व्यवसाय करा. तुम्ही तुमचं जे शेकडो वर्षापासून आलेल्या परंपरागत व्यवसायामध्ये तुम्ही जा. तुम्ही निर्णय प्रक्रियेमध्ये यायचं नाही. तुम्ही फक्त सारा भरायचा, टॅक्स भरायचा आणि ह्या हजारो लाखो करोडो रुपयांचा तिजोरीच्या चाव्या मात्र यांच्या हातात द्या. सत्ताधाऱ्यांकडे जावा आणि पुन्हा गुलामगिरीत जावा आणि पुन्हा जी हुजूर म्हणा. तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. तर हे लक्ष्मण हाके होते. सरकारने मराठा आरक्षणाचा JR म्हणजे मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या करून केल्यानंतर जो JR काढला, त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळते आणि एक प्रकारे ती कुठेतरी हातबल झाल्याचं सुद्धा आपल्याला यातून पाहायला मिळालंय. कॅमेरा पर्सन नागेशसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.